नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गुडघेदुखी आणि सांधेदुखी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, नाशिकचे साई हॉस्पिटलचे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर सुनील सोनार. सरांचं स्वागत करूया. सर, खूप वर्षांनी तुम्ही आलात. थँक्यू व्हेरी मच. इकडे यायला नेहमीच छान वाटतं तुमच्या कार्यक्रमात. आवर प्लेजर सर. सरांशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर सुनील सोनार यांचं वैद्यकीय शिक्षण हे BJ मेडिकल कॉलेजमधून झालेलं आहे, तर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून त्यांनी MS ऑर्थोपेडिक्सचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनचे प्रशिक्षण त्यांनी जर्मनी आणि सिंगापूर इथून घेऊन ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन झाले. तर आणि गेल्या 30 वर्ष ते नाशिकच्या साई हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून आपली सेवा पुरवत आहेत. त्याशिवाय ते मुंबई, दादर, ठाणे इथं देखील ऑपरेशन्स करतात. इथे सतत त्यांच्या OPDs सुरू असतात. नाशिक इथं साई हॉस्पिटलसह सुयश हॉस्पिटल आणि अशोक हॉस्पिटलला डॉक्टर संलग्न आहेत, तिथे सुद्धा ते सेवा पुरवतात. मांडीचा स्नायू मध्यभागी न कापता PCL हा महत्त्वाचा लिगामेंट न कापता ऑपरेशन करण्यासाठी महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहेत. तसंच महाराष्ट्रातच नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंटसाठी डॉक्टर अत्यंत प्रसिद्ध आहेत. फिजिओथेरपीची गरजच त्यांनी केलेल्या ऑपरेशननंतर रुग्णांना मुळात लागत नाही. पेशंट दुसऱ्याच दिवशी चालू शकत असल्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश म्हणजे बघा, देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण जे आहेत ते सरांकडे येत असतात, त्यांच्याकडनं ट्रीटमेंट करून घेत असतात. तसंच आज हजारो रुग्णांचे गुडघे, खुबे, मान तसंच कंबर, टाचा, खांदे बरे करणारे डॉक्टर सुनील सोनार हे नाशिक भूषण म्हणून सुद्धा ओळखले जातात. शेकडो लेक्चर्स घेऊन डॉक्टर सुनील यांनी तुमचं बॉडी पोश्चर नेमकं कसं असायला हवं, कसं बसायला हवं, तुम्ही व्यायाम करताना कसा करायला हवा या संबंधित अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज सर नेहमी करत असतात आणि याबद्दलच जनजागृती निर्माण करण्याचं काम ते त्यांच्या व्हिडिओजच्या माध्यमातून करत असतात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टरांकडून आपण सगळ्यात आधी हे जाणून घेणार आहोत की गुडघे आणि सांधे नेमके खराब होतात तेव्हा नेमकं काय होतं? डॉक्टर, जेव्हा आपले गुडघे सांधे खराब होतात तेव्हा नेमकं काय होतं? ॲक्च्युली ना आपल्या गुडघ्यावर कार्टिलेज असतं आणि ते कार्टिलेजमुळे घर्षण होत नाही आणि ते खरबडीत झाल्यावर मग वेदना चालू होतात. आता गुडघे खराब का होतात? तर गुडघ्यामध्ये कधी फ्रॅक्चर असणे किंवा वय वाढल्यानंतर आपोआप तुमचं गुडघे घासले जातात. आपण चालतो तर चप्पल घासली जाते की नाही, तसे गुडघे घासले जातात. त्याच्याशिवाय काही वेळेस आपण पडतो वगैरे, आतमधला लिगामेंट तुटतो, खुर्च्या म्हणजे मेनिस्कस तुटतं आणि त्याच्यामुळे आतमध्ये इन्स्टॅबिलिटी येते आणि त्याच्यामुळे घर्षण वाढतं. काही जणांना संधिवात असतो. संधिवातामध्ये आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याच सांध्यांवर अटॅक करते, त्याच्यामुळे गुडघे खराब होऊ शकतात. नॉनव्हेज अति प्रमाणात खाणे, त्याच्यामुळे युरिक ॲसिड वाढतं, त्याच्यामुळे गुडघे खराब होतात. जास्त प्रमाणातलं वजन, कॅल्शियम कमी असणे हाडात, ऑस्टिओपोरोसिस, हे असे असंख्य कारणं आहेत त्याच्यामुळे गुडघे खराब होतात. पण युज्युअली वयानुसार आणि संधिवातामध्ये जास्त खराब होतात. अच्छा डॉक्टर, नी रिप्लेसमेंट करण्याची जेव्हा वेळ येते तर हे नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि ते करायचं केव्हा असतं? हां, ॲक्च्युली नी रिप्लेसमेंट 40 किंवा 50 वर्षाच्या पुढची व्यक्ती असेल, 5-6 वर्षापासून गुडघे दुखत आहेत, 2-4 वर्षापासून दुखत आहेत, 55-60 अगदी क्रॉस होत चाललं आहे, जिने चढता येत नाही, गुडघ्यामध्ये आवाज येतो आहे, गुडघे सुस्त आहे, आपले डे टू डे काम करता येत नाही, अशा वेळेस नी रिप्लेसमेंटचा विचार केला जातो. त्याच्या अगोदर आपण गोळ्या वगैरे देऊन इतर प्रयत्न करत असतो, परंतु जेव्हा दुखणं असह्य होतं, पाय वाकडे व्हायला लागतात, त्यावेळेस आपण नी रिप्लेसमेंट करता जातो. मॅडम, त्याच्याकरता एक छोटीशी छानशी नी रिप्लेसमेंट म्हणजे काय हे सांगणारी व्हिडिओ क्लिप आपण तयार केली आहे, तर आपण ती दाखवूयात का? ते व्हिडिओज आपण पाहूया. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक. बरेच लोक आमच्याकडे येतात आणि विचारतात की सर, गुडघे झिजतात म्हणजे काय होतं, तुम्ही त्याला नी रिप्लेसमेंट करता म्हणजे काय करता, अशा शंका घेऊन आमच्याकडे येतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण तरुण असतो त्यावेळेस तुम्ही बघाल तर ह्या हाडावर हे पांढरं शुभ्र जे दिसते ते कार्टिलेज आहे. ह्या खाली 2 खुर्च्या पण दिसत आहेत, पण हे सगळं व्यवस्थित स्मूथ आहे, त्याच्यामुळे आपल्या गुडघ्याच्यामध्ये घर्षण होत नाही आणि वेदना होत नाही.
परंतु जसं जसं आपलं वय वाढत जातं 45-50 येते तसं तसं काय होतं की आपला गुडघा खरबडीत व्हायला लागतो. आता तुम्ही इकडे बघाल तर हा खरबडीत झाला आहे आणि जेव्हा तो खरबडीत होतो तेव्हा घर्षण सुरू होतं, वेदना सुरू होतात. जिने चढता येत नाही, शौचावरनं उठता येत नाही, जमिनीवरनं उठता येत नाही. आणि ह्या जेव्हा वेदना सुरू होतात त्यावेळेस आपण काय करणार? मग त्याच्यावर नी रिप्लेसमेंट किंवा नी आर्थ्रोप्लास्टी हे ऑपरेशन केलं जातं. तर ह्या ऑपरेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला घर्षण टाळायचं आहे. त्याच्याकरता आपण काय करतो, ह्या 2 हाडांच्या मध्ये ही जर तुम्ही बघाल तर ही गादी, पांढरी गादी सरकवली आहे आणि गादीच्या खाली कधी कधी प्लेट पण सरकवतात. आणि वरच्या हाडावर तुम्ही जर बघाल तर ही कॅप टाकली आहे मेटलची, साईडनी बघाल तर ही मेटलची कॅप, म्हणजे आपण पूर्ण गुडघा काढून फेकून नाही दिलेला, तर वरच्या हाडावर हे कॅप टाकली आहे आणि मध्ये ही गादी आणि प्लेट सरकवली आहे. याच्यामुळे काय होतं, तुमच्या 80 ते 90% वेदना ह्या निघून जातात आणि त्याच्यानंतर तुमचं चालणं 2 किलोमीटर 4 किलोमीटर सहज शक्य होतं. आता ह्या ऑपरेशनमध्ये आजकाल आमच्याकडे हा मागचा जो दिसतोय हा PCL लिगामेंट आहे. हा PCL लिगामेंट कट न करता देखील ऑपरेशन होतं. त्याला क्रुशिएट रिटेनिंग CR ऑपरेशन म्हणतात. आणि हा लिगामेंट कट नाही केला तर तुम्हाला हाडाला मध्यभागी खड्डा पण करावा लागत नाही, बॉक्स कट पण करावा लागत नाही. आणि त्याच्याशिवाय आजकाल आम्ही हा जो मांडीचा स्नायू आहे हा क्वाड्रिसेप्स मसल हा मध्यभागी कट न करता ऑपरेशन करतो. याला म्हणतात सबव्हास्टस अप्रोच. याच्यामुळे काय होतं की मांडीची ताकद जशीच्या तशी राहते, तुम्हाला फिजिओथेरपीला जायची गरज नाही. आणि त्याच्याशिवाय तो स्नायू गुडघ्याच्या वाटीचा, पटेलाचा आधार नीट ठेवत असल्यामुळे गुडघ्याची वाटी देखील बदलायची गरज नाही. म्हणजे हे जास्त नैसर्गिक, मोर नॅचरल ऑपरेशन आहे आणि फिजिओथेरपीची तर बिलकुल गरज नाही. त्याच्यामुळे आता ह्या ऑपरेशनला बिलकुल घाबरायची गरज नाही. थँक्यू. डॉक्टर, या व्हिडिओनंतर मला एक असं विचारायचं आहे की हल्ली संधिवाताचा त्रास बऱ्याच जणांना होतो, म्हणजे वृद्धांना तर होतो, उतार वयात तर होतोच, मात्र तरुणांना सुद्धा होतोय. मात्र अशा संधिवाताचा त्रास ज्यांना होत असतो तेव्हा पाय वाकडे होण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. हे कशामुळे नक्की? आता मॅडम ना, ॲक्च्युली आपण संधिवात आणि गुडघ्याची झीज याच्यातला फरक समजून घेऊया. गुडघ्याची झीज का होते, जसं मी मगाशी म्हटलं, आपण जर मोटरसायकल वापरली, कार वापरली तर टायर कधी ना कधी घासले जाणार. तसं गुडघा आपण वापरतो तर तो घासला जाणार, त्याची झीज होणार. तसंच जसं तिथे टायर बदललं जातं किंवा ट्यूब बदलली जाते, तसे आपण इथे गाद्या बदलतो किंवा मध्ये ते पार्ट्स टाकतो. आता संधिवात म्हणजे हा थोडा वेगळा प्रकार आहे. साधारण 40-45च्या बायका किंवा कधी कधी 20-25 वर्षाच्या मुली पण आहे, त्यांची प्रतिकारशक्ती जंतूंना मारण्याचं काम सोडून स्वतःच्याच सांध्यांवर अटॅक करते. आणि मग त्यांचे हातपाय वाकडे होतात, गुडघे वाकडे होतात, हाताचे बोटं पूर्ण असे वाकडे होतात, खांदावर होत नाही. तर याला आम्ही संधिवात म्हणतो. आणि मग संधिवातामध्ये पहिल्यांदा औषध गोळ्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि नंतर औषध गोळ्यांनंतरही गुडघे वगैरे सांधे त्रास देत असतील तर ऑपरेशनची गरज लागू शकते. त्याच्याकरता पण एक छानशी छोटीशी क्लिप आपल्याकडे आहे, तुम्ही म्हटलं तर आपण दाखवूयात. नक्कीच, आपण बघूया ती क्लिप. गुडघ्याचा त्रास असणारे बरीचशी मंडळी ऑपरेशनला खूप घाबरतात आणि त्यामुळे ते काय करतात, खूप उशीर लावता, खूप चौकशा करत बसता, खूप औषध गोळ्या खाता. ह्या औषध गोळ्या खाऊन खाऊन काय होतं तर तुमची किडनी खराब होते. आणि ज्या वेळेस तुमचे गुडघे खूप खराब असतात त्यावेळेस ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो, कारण गुडघे हे खरडले जात असतात आणि गोळ्या पोटात जातात. आणि खूप उशीर केल्यावर पाय प्रचंड वाकडे होतात. कधी कधी एवढे वाकडे होतात की त्या माणसाला नीट चालता पण येत नाही. आणि एवढे पाय वाकडे झाल्यावर त्याचा लोड घोट्यांवर येणे, कमरेवर येणे, मग कंबरदुखी मागे लागणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता तुम्ही जर बघाल तर हे मिस्टर भालेराव ऑपरेशनला घाबरत घाबरत त्यांनी खूप दिवस लावले आणि बघा त्यांचे पाय किती वाकडे झाले. ते म्हणायचे, डॉक्टर मला 1 सेकंदसुद्धा चालवत नाही हो. आणि मग अशा वेळेस त्यांच्या कमरेवर ताण जाऊन कंबरदुखी पण सुरू झाली. तर मित्रांनो, हे एवढं ऑपरेशनला घाबरायची आणि एवढी वाट बघण्याची गरज नाही. आता ऑपरेशन नंतर बघा ते किती छान चालत आहेत. आता ऑपरेशन नंतर ते श्रीरामपूरवरून आम्हाला दाखवायला एकटे येतात. मग तिचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही ऑपरेशनला उशीर करता त्यावेळेस आम्हाला कधी कधी एक छोटासा रॉड टाकावा लागतो, ऑपरेशन अवघड होतं, तोपर्यंत कंबरदुखी मागे लागते, गोळ्या खाऊन किडनी खराब होते. म्हणजे वेगवेगळे आजार तुमच्या मागे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय आनंदाने जगण्याचं आयुष्यातले कित्येक वर्ष त्या ऑपरेशनच्या भीतीपोटी वाया जातात. तर आता ऑपरेशनला घाबरायची गरज नाही. डॉक्टर, टोटल हिप रिप्लेसमेंट जे आहे ते म्हणजे काय, आणि मुळात जांघेचा खुबा जेव्हा खराब होतो तो नेमका का खराब होतो? हां मॅडम, आता ना टोटल हिप रिप्लेसमेंट आपण एका व्हिडिओ क्लिपद्वारेच छान एक्सप्लेन करूया. आणि त्याच्यात आपण बरेच डिटेल्स दिलेले आहेत आणि त्याचे बरेच कारण आहेत, ते सगळे त्याच्यात आपण सांगितलेले आहेत थोडक्यात. तीच बघूया आपण डायरेक्ट.
मित्रांनो, आजकाल हिप जॉईंट खराब होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. एस्पेशली करोनामुळे हिप जॉईंट्स खूप जणांचे खराब झालेत. आणि खराब होतात म्हणजे काय होतं, तर खुब्याचा रक्तपुरवठा, जांघेचा जो खुबा आहे त्याला हिप जॉईंट म्हणतात, त्याचा रक्तपुरवठा बंद पडतो. त्याला AVN असं म्हणतात. त्याच्या स्टेजेस असतात, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज वगैरे वगैरे वगैरे. आणि मग कधी कधी काय होतं, खुबा बदलण्याची वेळ येते. मग लोक आम्हाला विचारतात, खुबा बदलायचा असेल तर आतमध्ये तुम्ही जे पार्ट्स टाकणार आहे त्याच्यात कोणकोणते प्रकार आहे, काय काय प्रकार आहे ते आम्हाला समजून सांगा. तर आज मी ते तुम्हाला समजून सांगणार आहे. पण तत्पूर्वी खुबा फक्त करोनानेच खराब होतो असं नाही, तर काही वेळेस काही कारण नसताना ऑटोमॅटिकसुद्धा तो खराब होतो. त्याला म्हणतात इडिओपॅथिक. इडिओपॅथिक म्हणजे काही कारण माहीत नसताना खुबा खराब होणं. दुसरी गोष्ट म्हणजे अति दारू पिणे, त्याच्यावर नॉनव्हेज असेल, त्याच्यानंतर स्टेरॉइड्सचा खूप वापर, केझन्स डिसीज, गाउचर्स डिसीज, सिकल सेल ॲनिमिया, असे बरेच आजार आहेत की ज्याच्यामुळे खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. खुब्याच्या मानेचं फ्रॅक्चर म्हणजे फ्रॅक्चर नेक फिमर, यात देखील खुब्याचा रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. आणि तो एकदा बंद झाला की तुम्हाला त्रास चालू होतो. गोळ्या औषधं देऊन बघितले जातात, त्याच्यात काही जणांना काही काळ फायदा होऊ शकतो. आणि ज्यांना फायदा होत नाही ते कधी कधी खूप जर खुबा खराब असेल तर खुबा बदलण्याची वेळ येते. आता हा तुम्ही बघाल तर हा नॉर्मल खुबा आहे. ह्याच्यामध्ये हे एकदम गुळगुळीत असं बोन आहे किंवा खुब्याचं डोकं म्हणूया आपण. आणि हे ह्या सॉकेटमध्ये एकदम छान फिरतं आहे. त्याच्यामुळे आपण मस्तपैकी चालू शकतो, फिरू शकतो, फुटबॉल खेळू शकतो, काही करू शकतो. परंतु नंतर कसं होतं की जसा जसा तुमचा खुबा खरबडीत व्हायला लागतो, आता बघा याच्यात हा खरबडीत झाला आहे आणि ह्या सॉकेटमध्ये तो खरडायला लागतो आणि अतिप्रचंड वेदना व्हायला लागतात. ओके, याचा प्रकार बघा. आणि हे संपूर्ण खरडून निघालं आहे आणि मग तुम्हाला मांडी घालता येत नाही, गाडीवर टांग टाकता येत नाही. आणि मग अशा वेळेस तुम्हाला रिप्लेसमेंटची गरज लागते. आता रिप्लेसमेंटमध्ये काय करता, तुम्ही जर बघाल तर पहिल्यांदा आतमध्ये एक ना याच्यामध्ये सॉकेटमध्ये एक मेटलची कॅप टाकता आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिक किंवा सिरॅमिक असं काहीतरी बसवलं जातं. ते बसवलं गेल्यानंतर जे हाड असतं त्याच्यामध्ये हात दांडा आतमध्ये टाकला जातो आणि त्याच्यावर हे हेड बसवलं जातं. आणि नंतर ह्या दोन्ही गोष्टी ह्या एकत्र अशा अडकवल्या जातात आणि त्याच्यानंतर हा खुबा तुमच्या खुब्याचं काम करतो आणि तुमच्या वेदना जवळपास 100% पुढच्या 20, 25, 30 वर्षाकरता जाऊ शकता. आता याच्यामध्ये जर तुम्ही हे हेड जर स्टीलचं बसवलं किंवा कोबाल्ट क्रोमियमचं बसवलं तर त्याला म्हणता मेटल हेड. आणि आतमध्ये जर पांढऱ्या रंगाचं प्लास्टिक टाकलं तर मेटल ऑन पॉली असं त्या खुब्याला म्हणतात. जर तुम्ही समजा हे हेड सिरॅमिकचं बसवलं तर सिरॅमिक, आणि इथं जर समजा पांढऱ्या रंगाचं प्लास्टिक असेल तर सिरॅमिक ऑन पॉली. जर तुम्ही हेड ऑक्झिनियमचं बसवलं आणि इथं जर प्लॅस्टिक असेल तर त्याला म्हणता ऑक्झिनियम ऑन पॉली. आता त्याच्याशिवाय जर समजा तुम्ही हे सिरॅमिकचंच लायनर बसवलं आतमध्ये तर त्याला म्हणतात सिरॅमिक ऑन सिरॅमिक. आता काही केसेसमध्ये काय करतात, आता हा खुबा जो आहे, हा दांडा जो आहे तो डायरेक्ट आतमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये हाड तयार होतं, तर याला अनसिमेंटेड म्हणतात. काही ठिकाणी हे दांडे गुळगुळीत असतात आणि हे सिमेंटने चिकटवायला लागतात, त्याला म्हणतात सिमेंटेड. ओके. आणि हा जर समजा प्लॅस्टिक डायरेक्ट तुम्ही सिमेंटने ह्या सॉकेटमध्ये चिकटवलं, मागची ही मेटल कॅप टाकली नाही, तर त्याला म्हणतात सिमेंटेड खुबा. परंतु अनसिमेंटेड खुबे हे जास्त दिवस टिकतात सिमेंटेडपेक्षा, कारण सिमेंट काही वर्षांनी कदाचित हाडाला सोडू शकतं. आजकाल अनसिमेंटेड खुबे वापरण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. आजकाल सगळ्यात कॉमन म्हणजे हा सिरॅमिकचा खुबा, इथे प्लॅस्टिक असतं पांढऱ्या रंगाचं, तर त्याच्यावर वापरल्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, त्याला म्हणतात सिरॅमिक ऑन पॉली. तर असे वेगवेगळे खुब्याचे प्रकार असतात. ऑपरेशन केल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी चालायला लागतात, वेदना जवळपास 100% निघून जातात. आणि कित्येक पेशंट 8-8 किलोमीटर चालतात, अगदी 500-500, 800-800 पायऱ्या चढतात, 300-300 किलोमीटर गाड्या चालवतात. त्याच्यामुळे आता ते ऑपरेशन तसं सोपं झालेलं आहे. ओके. पण MRI काढून तुमचं डायग्नोसिस कन्फर्म करणं आवश्यक असतं. यानंतर डॉक्टरांशी आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये.
ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, गुडघेदुखी टाळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखी संबंधित कुठलीही ऑपरेशन्स टाळण्यासाठी आणि गुडघ्यांचं आपलं लाईफ वाढवण्यासाठी काय करता येईल? आता मॅडम ॲक्च्युली ना जर तुमची गुडघेदुखी खूप काळ असेल आणि तुम्हाला खूपच त्रास होत असेल, पाय वाकडे झाले असेल, तर ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. पण जस्ट गुडघेदुखी सुरू झाली आहे आणि जास्त काळ झाला नाही, जास्त प्रमाणात एक्सरेवर गुडघे खराब नाही आहेत, अशा वेळेस तुम्ही जरूर काही गोष्टी करून बघू शकता. तर त्याच्याकरता एक छोटीशी आपली व्हिडिओ क्लिप आहे, ती आपण बघूयात आणि त्याच्याने सगळ्यांना आयडिया येईल व्यवस्थित. नक्कीच. नमस्ते. बऱ्याच जणांचे गुडघे थोडे थोडे दुखायला लागतात. ज्यावेळेस दुखणं खूप असतं, गुडघे खूप झिजलेले असतात, तेव्हा ऑपरेशनशिवाय, नी रिप्लेसमेंटशिवाय पर्याय नसतो. परंतु जस्ट गुडघ्यांना सुरुवात झाली आहे दुखायला किंवा गुडघे किरकोळ दुखत आहे, एक्सरेवर विशेष झीज झालेली नाही, अशा अवस्थेत तुम्ही खालील काही गोष्टी करून बघू शकता गुडघ्याचं दुखणं कमी होतं का. सर्वप्रथम तुम्ही जिन्याची चढ उतार करणं टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीवर बसणं टाळा. पलंगावर तुम्ही मांडी घालून बसू शकता, परंतु जमिनीवर न उठताना आपण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उठतो, तर जमिनीवर बसणं टाळा. इंडियन पद्धतीचं टॉयलेट वापरणं टाळा. घरी कमोड नसेल तर छिद्राची खुर्ची अत्यंत कमी पैशात मिळते, ती वापरा आणि धुण्यासाठी हँड शॉवरचा उपयोग करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही नॉनव्हेज बिलकुल खाल्लं नाही पाहिजे. चिकन, मटण, अंडी, मासे अवॉइड करा. ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, डिंकाचे लाडू खाणं टाळा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वजन 7 ते 9 किलो वजन कमी करून बघा. ह्या गोष्टींनी खूप फायदा होतो आणि बऱ्याच वेळा दुखणं कमी होतं. तुम्ही मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकला जात असाल तर मातीच्या ट्रॅकवर चाला. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते टाळा, कारण त्याच्याने जास्त प्रेशर गुडघ्यावर येतं आणि झीज वाढू शकते. जर तुमचं दुखणं कमी होत नसेल तर याच्याबरोबर तुम्ही फेब्युक्सोस्टॅट, ॲलोपिरिनॉल ह्या ज्या गोळ्या आहेत ज्या युरिक ॲसिड कमी करतात, ह्या गोळ्या खाऊन बघा. त्याच्याकरता रक्तात युरिक ॲसिड जास्त असण्याची गरज नाही, म्हणजे युरिक ॲसिड नॉर्मल असताना देखील ह्या गोळ्यांचा खूप फायदा होतो. तर ह्या जरूर खाऊन बघा. आणि ह्या पेन किलर नाहीत, म्हणजे लगेच साईड इफेक्ट्स होतील वगैरे अशी भीती बाळगण्याची गरज नाही. आणि पावसाळ्यामध्ये नॉनव्हेज आणि ड्रायफ्रूट्स टाळलेच पाहिजे. थँक्यू. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की गुडघ्याचे ऑपरेशन करण्याची गरज तर असते, म्हणजे ती अर्ज तर असते, पण रुग्ण म्हणतो की नाही, मला नाही करायचं. पण जर तुम्ही अशा केसेसमध्ये ऑपरेशन टाळलं तर काय दुष्परिणाम होऊ शकतात? आता कसं होतं स्नेहा, ॲक्च्युली आता ऑपरेशनची गरज आहे, म्हणजे गुडघे खूप दुखायला लागले. हळूहळू आपण जिने चढणं कमी करतो. जिने चढणं कमी झालं की आपल्या मांड्या वीक होतात, मांडीचा स्नायू शिथिल होतो, त्याला क्वाड्रिसेप्स मसल म्हणतात. पायाला वाकडेपणा येतो आणि पाय वाकडे झाले की त्याचा लोड सगळा कमरेवर जातो, कंबरदुखी मागे लागते. चालणं कमी झालं की डायबिटीस येण्याची भीती असते, कारण आपण चालल्यावर शुगर वापरली जाते. आपलं चालणं कमी झालं की हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो, ब्लॉक्स निर्माण होऊ शकतात, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, म्हणजे हृदयाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि मेन म्हणजे पेन किलर गोळ्या खाऊन खाऊन तुमची किडनी खराब होऊ शकते. म्हणजे केवळ ऑपरेशन वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण एवढ्या सगळ्या मोठ्या गोष्टी आपल्यावर ओढवून घेतो. त्यामुळे जर 100% ऑपरेशनची गरज असेल, सगळे डॉक्टर्स तसं सांगत असतील, तर तुमच्या डॉक्टरांकडनं तुम्ही जरूर ऑपरेशन करून घ्या. नक्कीच. सर, आणखी एक गोष्ट अशी की मानदुखी, कंबरदुखी किंवा आणखी दुसरी कुठली स्नायूदुखी टाळण्यासाठी काही टिप्स देता येईल का आपल्याला? हां, आता मानदुखीच्या बाबतीत मी एवढं सांगेल की आजकाल मोबाईलमुळे आणि कम्प्युटरमुळे सगळ्यांची मानदुखी वाढलेली आहे. कारण मी एक उदाहरण देतो. आपले जेव्हा आपण ताठ मानेने जगतो तेव्हा डोक्याचा जो लोड मानेवर येतो तो, समजा मी काही पण एक उदाहरण देण्याकरता देतोय, एक समजा 5 किलो असेल. जर आपण 10 डिग्रीनी मान पुढे केली तर तो जवळपास 8 ते 10 किलो होतो. 20 डिग्रीनी पुढे केली तर तो 16 ते 18 किलो होतो. आणि 40-45 डिग्रीनी खाली केली तर तो ऑलमोस्ट 35-36 किलो होतो. म्हणजे इतक्या पट्टीत तो लोड वाढतो आणि त्याचा ताण मानेवर येऊन मान खराब होते. म्हणजे मोबाईल आणि कम्प्युटर ह्या दोन गोष्टींमुळे हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा
तुम्ही मान ह्या खांद्यापासून त्या खांद्यापर्यंत मागे पूर्ण ओढून घ्या, पूर्ण मागे जोर लावत लावत ह्या खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत न्या, पुढे आणायची गरज नाही. खुर्चीवर असाल तर खुर्चीवरनं मान मागे सोडा आणि सेम करा. याच्याशिवाय कम्प्युटर ऑपरेट करत असाल तर दर 1 तासाने हा व्यायाम केलाच पाहिजे. आणि हा जो कोपर आहे एल्बो, हा टेबलवर पाहिजे. टेबलच्या वर असा बाहेर अधांतरी नको. हा कोपर कमीत कमी 1 ते 1.5 इंच टेबलच्या आत पाहिजे. म्हणजे तुमचा खांदा दुखत नाही आणि मानेवर पण लोड येत नाही, नस पण घासली जाते. त्याच पद्धतीने कमरेच्या बाबतीत आपण आयुष्यभर सगळी कामं पुढे वाकून करतो. छोटं बाळ असेल त्याला खाली उचलतो, शूज घालायचे, झाडू मारायचा, फरशी पुसायची, जी काही कामं असतील त्याच्याकरता आपण पुढे वागतो. आपण आयुष्यात मागे वाकतच नाही आणि याच्यामुळे मान आणि कंबर खराब होते. एवढं जरी कळलं, मग जिथे तुम्हाला संधी मिळेल, कंबर टेबलच्या लेवलला येईल अशा लेवलला तुम्ही उभं राहून शक्य होईल तिथे मागच्या दिशेने वाका. म्हणजे कंबर टेबलला लावायची आणि मागे वाकायचं. मागे वाकलेल्या अवस्थेत 21 सेकंद थांबा. असं सकाळी 10 वेळा, दुपारी 10 वेळा, संध्याकाळी 10 वेळा, रात्री 10 वेळा करा. त्याच्याशिवाय एखादा टॉवेलचा मोठा गोळा घेऊन जमिनीवर कमरेखालून झोपलं की खूप बरं वाटतं. त्रास जर खूप जास्त असेल कमरेचा तर नौकासन करणे, ह्या गोष्टींनी सुद्धा फायदा होतो. कमरेचा पट्टा वापरला पाहिजे. आणि पायात जर कळा जात असतील, पायात त्रास होत असेल तर तुम्हाला MRI करण्याची गरज लागू शकते. नक्कीच. सर, आणखी एक जाता जाता विचारावंसं वाटतं की हे गुडघेदुखीचं जे ऑपरेशन जेव्हा केलं जातं तेव्हा ते दुर्बिणीने कधी करतात? ज्यावेळेस गुडघ्यामधला लिगामेंट किंवा खुर्च्या तुटते, त्या व्यक्तीचं वय कमी असतं, अशा वेळेस दुर्बीण टाकून आपण तो लिगामेंट रिपेअर करतो, रिकन्स्ट्रक्शन करतो. किंवा खुर्च्या असेल तर ती खुर्च्या रिपेअर करतो. म्हणजे थोडक्यात तरुण व्यक्ती आहे आणि जस्ट तो गुडघा ते आपलं तुटलंय, त्यावेळेस आपण दुर्बिणीने ऑपरेशन करतो. नक्की सर, खूप छान चर्चा रंगली. डॉक्टरांनी आपल्याला खूप चांगल्या चांगल्या टिप्स पण तुम्हाला दिल्यात. जर तुम्हाला मानदुखी, कंबरदुखी, टाचदुखी टाळायची असेल, खांदेदुखी टाळायची असेल तर तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करताय, कार्यालयीन कामकाज करताना कशाप्रकारे तुम्ही बसलं पाहिजे, तुमचं बॉडी पोश्चर नेमकं कसं असावं याबद्दलचे टिप्स ज्या आहेत त्या सरांनी दिल्या. सरांचं या विषयाचेच अनेक व्हिडिओज जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतील सोशल मीडियावर. सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जर सरांशी चर्चा करायची असेल, त्यांच्याशी बोलायचं असेल, त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते तुम्ही नोंद करून घ्या आणि याद्वारे तुम्ही सरांना संपर्क करू शकता. सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू स्नेहा. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.